आज आपण या व्हिडिओमध्ये पितृपक्षातील थाळीमध्ये सर्वात महत्त्वाचा पदार्थ असणारा ते म्हणजे अळूची वडी खूप सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते बघणार आहोत। बऱ्याच जणांना अळूवडी बनवायचं म्हटलं की खूप टेन्शनचं काम वाटतं किंवा खूप अवघड वाटतं। तर या व्हिडिओमध्ये आज आपण पितृपक्षातील नैवेद्याच्या थाळीमध्ये असणारी झटपट होणारी चविष्ट खमंग खुसखुशीत कुरकुरीत कमी तेलकट होणारी अळूची वडी कशी बनवायची ते बघणार आहोत। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकाल रंग देखील खूप सुंदर आलेला आहे, त्याचबरोबर भरपूर साऱ्या लेयर्स पडलेल्या आहेत। आपण कितीही पातळ ह्या वड्या कट केल्या तर देखील ह्या वड्या तेलामध्ये सुटल्या जात नाही किंवा फुटल्या जात नाहीत। खूप छान मस्त वड्या बनून तयार होतात। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉन देखील क्लिक करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। अळूच्या वड्या बनवण्यासाठी लागणार आपण सर्वात अगोदर एक छोटंसं वाटण काढून घेऊया। त्याकरता एक मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये देठं काढून हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत। त्याचबरोबर भरपूर सारा लसूण टाकून घ्यायचा आहे। लसूण पाकळ्या थोड्याशा जास्त वापरायच्या आहे, त्यामुळे अळूवड्या चवीला खूपच छान लागतात। त्याचबरोबर एक चमचाभर जिरं टाकून घेतलेलं आहे। मिक्सरला थोडंसं ओबडधोबड जाडसर आपल्याला फिरवून घ्यायचं आहे। एकदम स्मूथ बारीक पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची नाही। वाटण तयार झालेलं आहे। आता आपण एका मोठ्या भांड्यामध्ये खोलगट भांड्यामध्ये बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे। इथे मी साधारण 4 बाउल बेसन पीठ वापरलेलं आहे। यामध्ये आपल्या तिखटाच्या अकॉर्डिंग मिरचीची पेस्ट कमी अधिक करायची आहे। साधारण 2 चमचे मी हिरव्या मिरचीची पेस्ट टाकून घेतलेली आहे। त्याचबरोबर चवीपुरतं मीठ टाकून घेऊया। अर्धा चमचा हळद पावडर टाकून घेऊया। तसेच अळूवड्या खाताना घशामध्ये खवखव करतात, त्याकरता इथे आपण साधारण 3 ते 4 चमचे चिंच व गुळाचा कोळ टाकून घेणार आहोत। चिंच व गुळाचा कोळ यामध्ये टाकून घेतल्यामुळे ह्या वड्या चवीला खूप छान आंबटगोड चवीच्या लागतात। त्याचबरोबर ह्या वड्या खाल्ल्यानंतर घशामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही। आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून याची छान पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे। ही पेस्ट आपल्याला एकदम जास्त घट्टही नाही किंवा एकदम जास्त पातळ नाही या स्वरूपाची तयार करून घ्यायची आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकाल एकदम पाणी इथे आपल्याला ओतून घ्यायचं नाही, थोडं थोडं पाणी टाकून ही पेस्ट आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायची आहे। साधारण 4 बाउल करता 1.5 बाउल मी इथे पाणी वापरलेलं आहे। थोडं थोडं पाणी टाकून ही पेस्ट आपण तयार करून घेऊया। ही पेस्ट आपण तयार करून घेतलेली आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघू शकाल ही पेस्ट एकदम जास्त घट्टही नाही किंवा एकदम जास्त पातळ नाही, या पद्धतीनेच ही पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे। कारण ही पेस्ट एकदम पातळ झाली तर वड्या तेलामध्ये तळताना सुटल्या जातात, एकदम घट्ट झाली तर वड्या खाताना देखील चवीला छान होत नाहीत। अळूची पानं अगोदरच आपण चांगली धुवून घेतलेली आहे। स्वच्छ 2 ते 3 वेळा ही पानं आपल्याला धुवून घ्यायची आहे। पाण्यामध्ये अशीच मी भिजत ठेवलेली होती व पानांच्या मागचा देठाचा भाग आपण काढून टाकायचा आहे। त्याचबरोबर जो शिरांचा चॉकलेटी जाडसर भाग असतो तो देखील आपल्याला काढून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकाल एकदम कोवळा भाग आहे तोच मी इथे ठेवलेला आहे। एकदम जास्त जाड भाग वापरल्यामुळे देखील ह्या वड्या खाताना आपल्या घशामध्ये खवखव करतात। आता आपण लगेचच रोल तयार करायला घेऊया। सर्वात अगोदर अळूचं जे मोठं पान आहे ते या पद्धतीने उलटं आपल्याला ठेवून घ्यायचं आहे व पानाच्या मागच्या बाजूने संपूर्ण आपल्याला जी आपण पेस्ट तयार करून घेतलेली आहे बेसन पिठाची ती लावून घ्यायची आहे। आता आपण दुसरं पान घ्यायचं आहे व या पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकाल एकावर एक अशी पानं ठेवून आपल्याला पीठ चोळून घ्यायचं आहे। इथे अळूची पानं मी कोवळी वापरलेली आहे। एकदम जास्त जाड पानं वापरल्यामुळे अळूच्या वड्या खाताना घशामध्ये खवखव होते। या पद्धतीने एकावर एक 7 ते 8 पानं ठेवून आपण हा रोल तयार करून घ्यायचा आहे। तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे एकदम मोठा किंवा एकदम पातळ किंवा 5-5 पानं लावून हा रोल तयार करून घेऊ शकता। एकावर एक अशी 7 ते 8 पानं ठेवून झाली की या पद्धतीने हा रोल आपल्याला बंद करून घ्यायचा आहे। सर्वात अगोदर सर्वात पुढचं व सर्वात मागचं भाग या पद्धतीने आपल्याला बंद करून घ्यायचा आहे। चारही कॉर्नर आपल्याला बंद करून घ्यायचे आहे, तुम्ही बघू शकाल। व या पद्धतीने हा रोल आपण तयार करून घेतल्यामुळे हा रोल किंवा आपण ह्या वड्यात शिजवल्यानंतर अजिबात त्या तेलामध्ये सुटला जात नाही। थोडासा दाबून हा रोल प्रेस करून आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। या पद्धतीने मी दुसरा रोल देखील तुम्हाला तयार करून दाखवते।
दुसरा रोल देखील आपला तयार करून झालेला आहे। या पद्धतीने 2 रोल आपण तयार करून घेतलेले आहेत। आणखी काही अळूची पानं शिल्लक आहेत, त्याचा देखील मी एक रोल तयार करून घेते व त्यानंतर आपण हा रोल किंवा हे अळूवड्यांचे रोल आपण तयार करून घेतलेले आहेत ते शिजवण्यासाठी ठेवणार आहोत। 3ही रोल तयार झालेले आहेत। हे रोल आपण वाफेवर न शिजवता कुकरमध्ये 2 ते 3 शिट्ट्या काढून शिजवून घेणार आहोत। त्यामुळे आपला वेळही वाचतो व कमी वेळामध्ये झटपट अळूवड्या बनवून तयार होतात। कुकरची 2 भांडी घेतलेली आहे, त्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे। त्यामध्ये हे रोल आपण एका शेजारी एक ठेवून घ्यायचे आहेत। एका भांड्यामध्ये मी 2 रोल ठेवून घेतलेले आहेत, तर दुसरा रोल थोडासा मोठा झालेला आहे, तो कट करून मी दोन्ही भाग एका कुकरच्या भांड्यामध्ये ठेवून घेणार आहोत। तुम्ही बघू शकाल रोल आपण चाकूने कट केलेला आहे। खूप छान मस्त लेयर्स पडलेले आहेत त्याला। हे दोन्ही भाग आपण एका कुकरच्या भांड्यामध्ये ठेवून घेऊ। कुकरमध्ये आपण 1 ग्लासभर पाणी टाकून घेतलेलं आहे, त्यामध्ये दोन्ही भांडी आपण ठेवून घ्यायची आहेत। कुकरला 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। 2 शिट्ट्यांमध्ये अगदी 5 मिनिटांमध्ये हा रोल छान शिजला जातो व अळूवड्या बनवण्यासाठी जास्त वेळ देखील लागत नाही। चला तर मग कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घेऊ। कुकरला 2 शिट्ट्या झालेल्या आहेत। कुकर चांगला थंड झालेला आहे। अळूवड्या तुम्ही बघू शकाल अजिबात रोल तुटलेला नाही, अगदी परफेक्ट शिजलेला आहे। रोल आपले थंड झालेले आहेत। रोल आता आपण कट करून घ्यायचा आहे। अळूवड्या बनवताना रोल तुटू नये किंवा वड्या तुटल्या जाऊ नये याकरिता रोल पूर्ण आपल्याला थंड करून घ्यायचे आहे व त्यानंतरच कट करायचे आहेत। आपल्या आवडीप्रमाणे एकदम पातळ, जाड किंवा मीडियम साईजच्या ह्या वड्या तुम्ही कट करून घेऊ शकता। इथे मी एकदम पातळ साईजमध्ये ह्या वड्या कट करून घेणार आहे। 3ही रोल आपण कट करून घेतलेले आहे। तेल देखील चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे। गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे। मीडियम फ्लेमवर एक एक करत अळूवड्या आपण तेलामध्ये सोडून घ्यायच्या आहेत। दोन्ही बाजूने चांगल्या खरपूस रंगावरती ह्या वड्या आपण तळून घ्यायच्या आहेत। ह्या वड्या जास्त कडक, कुरकुरीत, खुसखुशीत होण्याकरता आपल्याला एकदम खरपूस रंगावरती तळून घ्यायच्या आहेत, त्यामुळे त्या कडक कुरकुरीत होतात। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ह्या वड्या शॅलो फ्राय करून सुद्धा घेऊ शकता। याच पद्धतीने संपूर्ण कट केलेल्या वड्या आपण मीडियम फ्लेमवर चांगल्या खरपूस रंगावरती तळून घेऊया। संपूर्ण अळूच्या वड्या तळून तयार झालेल्या आहेत। पितृपक्षातील नैवेद्याच्या थाळीमध्ये प्रामुख्याने अळूवडी प्रत्येकाच्या घरोघरी बनवले जाते। तुम्ही देखील माझ्या पद्धतीने खूप सोप्या पद्धतीने त्याचबरोबर कमी मेहनतीत चविष्ट होणारी ही अळूची वडी एकदा नक्की ट्राय करून पहा। रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आपल्या चॅनलवरील रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये।